subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रों, 10वी अक्षर वाढती मराठी हे भाग 2ची कविता आहे. 2 दिवस याचे वाचन घेऊ, याला समजून घेऊ. ही कविता नारायण सुर्वे यांनी लिहिली आहे. 1926 ते 2010. प्रथितयश कवी ऐसा गामी ब्रह्मा, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेची जवळीक असणारी, गद्याचे अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःख त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांनी त्यांची कविता साकारली आहे. पहले कविता की मध्यवर्ती कल्पना देखेंगे. प्रस्तुत कवितेत श्री नारायण सुर्वे यांनी जीवनाचे वास्तव्य चित्र 10 शब्दात मांडले आहे. यांनी या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र देखाडताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भाषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्यासाठी शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. इस कविता को पढ़ेंगे और इसे समझने की कोशिश करेंगे. इसके शब्दार्थ देखेंगे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले. हिशेब करतो आहे कितीतरी राहिलेत डोईवर उन्हाळे, डोईवर डोक्यावर, ऑन द हेड, ओव्हर द हेड. जिंदगी म्हणजे आयुष्य, जीवन, हयात, लाइफ, लिविंग. अब कवि क्या कहते हैं, नारायण सुर्वे जी कहते हैं की माणसाचे जीवन अगदी अल्प आहे. जणू हे 4च दिवसाचे आहे. त्यातील 2 दिवस सुखाचे, समृद्धीचे प्रतीक्षेत गेले. चांगले जीवन मिळेल याची वाट पाहण्यात 2 दिवस गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. यानी कविवर कहते हैं की खडतर आयुष्य जगता जगता ह्यात संपत आली आहे. वयाच्या जमाखर्च मांडतो आहे. आता किती उन्हाळे जायचे आले, उरले म्हणजे कडक उन्हात रापलेली किती आयुष्य उरली आहेत. शेकडो वेळा आपण चंद्रासारखे चमचमते शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिलेत, तारे फुललेले पाहिलेत आणि काही रात्री धुंद आनंदाच्या पाहिल्या. पण हे सुख अगदी कमीच उपभोगले आहे. यानी कवि कहते हैं कि हमने जो 2 दिन इंतज़ार किया तो 2 दिन दुख में निकाले. हिसाब करेंगे तो हमारे कितने धुपकाले बाकी है. और सैकड़ों मर्तबा हमने चांद और सूरज को देखा, रात धुन हो गई, फूलों को देखा, तो हमें भाकरीच्या चंद्र शोधण्यात ज़िंदगी बर्बाद झाली. यानी जो खाना है उसे ढूंढते ढूंढते ही ज़िंदगी ख़त्म हो गई है. हे हात माझे सर्वस्व दरिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. म्हणजे या हाताने मी कष्ट केले. हात म्हणजे माझे कर्तव्य, हेच माझे सर्वस्व होते. पण ते दरिद्र्याकडे मी तारण ठेवलेत. गरिबीमुळे, दैन्यामुळे माझे कर्तृत्व पिचून गेले. कधी माझ्या हात भी आभाळ कवेत घेण्यासाठी अभिमानाने उभारले आहेत. यानी कवी कहते हैं कि मित्रासारखे अश्रू माझ्या मदतीला धावून आले. यानी मेरे जो आंसू है वो एक दोस्त की तरह मेरे मदद के लिए दौड़ते हुए आए हैं. दुनियेचा विचार घरघोडी केला, दुनियेचा विचार हर घडी केला. अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे,
पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद असे आयुष्य छान शिकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात. अब या कविवर्य क्या कहते हैं? हरवडी म्हणजे उंचावलेले म्हणजे रेज्ड, लिफ्टेड अप. गहाण म्हणजे तारण. हर घडी प्रत्येक वेळी. हर बाल एव्हरी टाईम. वळविले सुकवले ड्राईड अप. सहाय्यास मदतीला टू द हेल्प ऑफ द रेस्क्यू. अगा अरे असा ओ हे हो. पेलावे म्हणजे तोलावे झेलावे. एंड्योर. पोलाद म्हणजे लोखंड, स्टील. दुनियेचा विचार हर घडी केला. अगा जगमय झालो. दुःख पेलावेसे कसे, पुन्हा जगावेसे कसे याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शिकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. कवी नारायण सुरे म्हणतात, मी कधीही एकल कोंड्यासारखा फक्त स्वतःचा विचार केला नाही. मी कधी स्वार्थी झालो असतो. यानी कविवर्य कहते हैं, बऱ्याच वाईट प्रसंगातून आगीतून मी ताऊन सुलाखून निघालो. यानी 4 दिन जो है 2 दिन के 2 दिन जो है 2 दिवस वाट पाहण्यात, 2 दिवस दुखात. तो इसको अच्छी तरीके से जीना है और इसी चीज़ को यहाँ पर बयान किया है. दुनियाचा विचार हर घड़ी केला, यानी हर वक्त दुनिया का विचार करते हैं, समझते हैं प्रत्येक वेळी, एवरी टाइम. अगा जगमय झालो, दुख पेलावे कसे. यानी जो दुख है उससे किसी न किसी तरीके से तकलीफ़ी मिलती है. पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. यानी इसी स्कूल में सीखे हैं तो दोबारा हमने इस स्कूल में सिखाने क्यों आना है. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शिकले. 2 दिवसात वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा